सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. 23 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर याचा हा जन्मदिवस आणि योगायोगाने मृत्यू दिवस देखील. या पुस्तक दिनाच्या निमित्तानेच मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनामध्ये आलेली ही एक लहानशी पण अर्थपूर्ण अशी कथा. गुरुकुल शिक्षण पद्धती अंतर्गत गुरुकुलामध्ये गुरूंसमवेत राहून शिक्षण घेणाऱ्या एका शिष्याने आपल्या गुरूंना एक दिवस विचारलं, गुरुजी, तुम्ही नेहमी सांगत असतात की ग्रंथ हे आपले सोबती आहेत, ग्रंथ हे आपले गुरु आहेत, वाचाल तर वाचाल. हे ग्रंथ ही पुस्तकं वाचल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपल्याकडून या समाजासाठी हितकारक उपयोगी अशी कामं घडतात. तुमच्या या उपदेशानुसार मी गेल्या काही वर्षामध्ये अनेक पुस्तकं वाचली आहेत. पण गुरुजी, खरं सांगू का, अभ्यास आणि स्मरणशक्ती या बाबतीमध्ये मी कच्चा आहे. त्या पुस्तकांमध्ये त्या ग्रंथांमध्ये वाचलेलं ज्ञान माझ्या डोक्यामध्ये फार काळ राहतच नाही. आजपर्यंत मी आपल्या आज्ञेनुसार अनेक पुस्तकं वाचली, पण आता या घडीला त्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे, त्यामध्ये काय ज्ञान आहे हे मात्र मला आठवत नाही किंवा माझ्या डोक्यातही राहत नाही. मग खरंच ते ग्रंथ, ती पुस्तकं वाचून माझा सर्वांगीण विकास कसा काय बरं होणार? आणि जर माझ्या डोक्यामध्ये ते ज्ञान राहिलेलं नाहीये तर मग मी या जगासाठी, या समाजासाठी हितकारक किंवा उपयोगी कार्य कशी काय बरं करू शकेन? त्याच्या या प्रश्नावरती गुरुजी शांतपणे हसले आणि त्याला म्हणाले, मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर जरूर देईन, पण आज नाही, इथून पुढे 6 महिन्यानंतर. पण या 6 महिन्यामध्ये माझ्यासाठी तुला एक काम करावं लागेल. इथून पुढे 6 महिने तुला रोज आपल्या शेजारी असलेल्या नदीवरनं पाणी आणून आपल्या आश्रमामध्ये असलेल्या बागेतील झाडांना ते पाणी घालायचं आहे. ते पाणी आणण्याकरता मी तुला 2 मडकी देतो. असं म्हणून गुरूंनी पहिल्यांदा एक मडकं त्याच्या हातामध्ये दिलं. ते मडकं अतिशय स्वच्छ होतं, अगदी व्यवस्थित होतं. त्यानंतर गुरु त्याला अडगळीच्या खोलीमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी एक जुनं मडकं होतं. त्या मडक्याला एक छेद पडला होता, एक छिद्र पडलेलं होतं. त्यामुळे कित्येक दिवसापासून ते मडकं त्या ठिकाणी अडगळीच्या खोलीमध्ये धूळ खात पडलेलं होतं. गुरुजींनी ते मडकं घेतलं आणि तेही याच्या हातामध्ये दिलं. शिष्याला मोठं आश्चर्य वाटलं. तो गुरूंना म्हणाला, गुरुजी, हे जे चांगलं मडकं आहे त्यातनं मी नक्कीच पाणी आणून या झाडांना घालू शकतो, पण हे जे दुसरं मडकं आहे ते छिद्र पडल्यामुळे किंवा छेद झाल्यामुळे गळकं आहे, ह्यातनं मी पाणी कसं बरं आणणार? गुरु पुन्हा हसून शांतपणे म्हणाले, काहीही असो, तुला हीच 2 मडकी घेऊन जायची आहेत आणि यातनं नदीवरनं पाणी भरून आणून आपल्या बागेतील झाडांना ते पाणी घालायचं आहे. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून दुसऱ्या दिवसापासून शिष्य त्या नदीवरनं त्या 2 मडक्यांमध्ये पाणी भरून आणू लागला. स्वाभाविकच जे चांगलं मडकं होतं त्यामधनं आणलेलं पाणी तो त्या झाडांना घालतच होता. पण जे दुसरं मडकं होतं ते फुटकं असल्यामुळे, त्यामध्ये छेद असल्यामुळे नदीवरनं पाणी भरून आणत असताना बागेत पोचायच्या आधीच रस्त्यानं त्याला धार लागायची आणि त्यातलं सगळं पाणी सांडून जायचं. पुढचे 6 महिने हा नित्यक्रम चालूच होता. 6 महिन्यानंतर एक दिवस गुरुजींनी मग त्या शिष्याला आपल्या जवळ बोलवलं. त्याला घेऊन ते त्या बागेमध्ये गेले. गेले 6 महिने त्याने एकनिष्ठेने केलेल्या सेवेचे त्यांनी कौतुक केले. ते त्या शिष्याला म्हणाले, तू 6 महिने हे जे काम करतायस त्यामुळे ही बाग किती छान फुललेली आहे ते तू बघ. शिष्याला देखील हे ऐकून आनंद झाला. गुरुजी मग पुढे त्याला म्हणाले, बाळा, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? तुझ्याकडे एकूण 2 मडकी होती. एक मडकं अत्यंत चांगलं होतं, त्यामुळे तुला नदीपासून इथपर्यंत पाणी आणायला मदत झाली. त्या मडक्याच्या उपयोगामुळे, त्या मडक्याच्या मदतीमुळे ही बाग अतिशय चांगल्या पद्धतीनं फुलली. आता आपण दुसऱ्या मडक्याच्या बाबतीत बोलू. ते मडकं अडगळीच्या खोलीमध्ये पडलेलं होतं, त्याच्यामध्ये छेद होता. त्यामुळे तू जेव्हा नदीवरनं त्यातनं पाणी आणत होतास त्यावेळेला ते पाणी बागेपर्यंत पोहोचतच नव्हतं. पण तरी देखील तू जर दुसरी बाजू पाहिलीस तर तुझ्या लक्षात येईल की असंही ते मडकं वापरात नसल्यामुळे धूळ खात एका बाजूला पडलेलं होतं. ज्या वेळेला ते मडकं तू वापरायला लागलास त्यावेळेला ते आतून अगदी स्वच्छ झालं. त्यामुळे ते मडकं उपयोगात आलं. आता त्या मडक्याचा उपयोग बागेसाठी किंवा कुणासाठी झाला की नाही हे जर बघायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घे, चांगलं मडकं हे बागेपर्यंत पाणी नेण्याचं काम करतच होतं. पण नदीपासून बागेपर्यंतचा जो रस्ता होता तो अतिशय कोरडा होता. तू रोज या गळक्या मडक्यातनं तिथं पाणी नेत होतास त्यावेळेला ते पाणी या जमिनीवरती पडत होतं आणि गेल्या 6 महिन्यात पाणी पडून पडून या रस्त्यावरती, या पायवाटेवरती सुद्धा सुंदर हिरवगार गवत आलेलं आहे. त्या गवतामध्ये सुद्धा काही रंगीबिरंगी फुलं उमललेली आहेत. आणि स्वाभाविकच
यामुळेच या नदीपासनं ते बागेपर्यंतची म्हणजे या नदीपासनं आपल्या आश्रमापर्यंतची जी पाऊलवाट होती ती अतिशय सुंदर दिसू लागलेली आहे. आणि म्हणूनच हे मडकं जरी तुला त्यावेळी गळकं होतं म्हणून निरुपयोगी वाटलं होतं, तरी त्या मडक्यामुळेच जरी फुलबागेतील फुलं फुलली नसली, जरी त्या झाडांना पाणी मिळालं नसलं, तरी देखील नदीपासून आपल्या आश्रमापर्यंतची जी वाट आहे ती या मडक्यामुळेच अतिशय सुंदर बनलेली आहे. आता मी तुला तुझ्या 6 महिन्यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. या जगामध्ये कित्येक प्रतिभावान, प्रतिभासंपन्न, हुशार अशी लोक आहेत. त्या लोकांचा व्यासंग हा खूप मोठा असतो. ती माणसं सदैव उत्तम उत्तम असे ग्रंथ वाचत असतात. स्वाभाविकच त्यांच्या ज्ञानामध्ये मोलाची भर पडते आणि समाजासाठी उपयोगी, हितकारक अशी कामं देखील त्यांच्याकडनं होतात. पण तू म्हणतोस त्याप्रमाणे तुझ्यासारखी काही सामान्य माणसं सुद्धा असतात. त्यांना असं वाटतं की आपण वाचलेले ग्रंथ आपल्या आकलन शक्तीच्या कधी कधी पलीकडचे असतात. त्यातील ज्ञान आपल्याला स्वतःलाच आपल्या डोक्यामध्ये साठवता येत नसेल तर इतरांना त्याचा काय उपयोग होणार. पण तरी देखील जसं त्या गळक्या असलेल्या मडक्याकडे इतके दिवस दुर्लक्ष झालं होतं, जेव्हा ते वापरात आणलं तेव्हा त्याच्या आतमध्ये साचलेली धूळ ही नष्ट झाली, ते आतून बाहेरून पूर्णपणे स्वच्छ झालं. त्याप्रमाणे जेव्हा जरी डोक्यामध्ये ते ज्ञान साठत नसलं तरी देखील उत्तम उत्तम ग्रंथांच्या सानिध्यात, संपर्कात आपण जेव्हा येतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये असलेल्या कुविचारांचा कचरा, कुविचारांची धूळ ही साफ केली जाते. आपलं मन, आपलं अंतःकरण या ग्रंथांमुळे, त्या ग्रंथातील विचारांमुळे अंतर्बाह्य निर्मळ होऊन जातं. आणि राहिला प्रश्न तो जगासाठी किंवा समाजासाठी हितकारक किंवा उपयोगी कर्म आपल्याकडनं घडण्याचा, तर त्या बाबतीत मी तुला सांगतो, जसं त्या गळक्या मडक्याकडून त्या बागेसाठी काहीच घडलं नाही, पण तरी देखील नदीपासून त्या बागेपर्यंत जाणारी जी पाऊलवाट होती ती मात्र नकळतपणे अतिशय सुंदर बनवण्याचं काम जसं त्या मडक्यानं केलं, त्याप्रमाणे प्रत्यक्षरित्या या जगासाठी किंवा या समाजासाठी आपल्या त्या ग्रंथातील ज्ञानाचा आपल्याकडनं वापर झाला नाही, तरी देखील या जगासाठी काही उपद्रवी किंवा या जगाला त्रास होईल असं कुठलंही कर्म आपल्याकडनं घडत नाही. उलट कळत नकळतपणे आपल्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं योगदानच या जगासाठी, या समाजासाठी दिलं जातं. आणि म्हणूनच हे ग्रंथ, ही पुस्तकं सदैव वाचली पाहिजेत. त्यातील ज्ञानाचा आपल्याला किंवा समाजाला काय फायदा होणार आहे हा विचारांचा उहापोह करत बसण्यापेक्षा त्यातील ज्ञानाचा आनंद लुटता आला पाहिजे. आणि जेवढं शक्य होईल तेवढा आपल्या परीने त्या ज्ञानाचा उपयोग, त्या विचारांचा आनंद या समाजाला, या जगाला देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.